सिरियल आणि पिक्चरच्या नावांची एवढी क्रेज आहे की आम्हाला तीच नावं जास्त हवीशी वाटतात, म्हणून आमचे आदर्श आणि या जुन्या पिढीचे आदर्श फार वेगळे होते. आमच्या पिढीच्या एखाद्या मुलाला किंवा अगदी 20-25 मुलाला विचारलं, अगदी 5 वर्षाच्या बाळाला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर तो सहज उत्तर देतो, कोण? जो कोर्टामध्ये जजनी फाशी नाही बरं, तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली असताना कोर्टाच्या दारात ढसाढस रडतो असा सलमान खान नावाचा हिरो आजच्या पिढीचा आदर्श आहे, आयडॉल आहे. आणि तुमच्यासारख्या जुन्या पिढीला जर आम्ही तुमचे आदर्श कोण, तर कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही फाशीची शिक्षा दिली असताना सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला असं म्हणणारा भगतसिंग जुन्या पिढीचा हिरो होता, तो आदर्श होता. ही जनरेशन गॅप आहे एवढी मोठी आणि ती इतकी वाढत चालली आहे दिवसेंदिवस. नाव ठेवलं सुंदर नामदेव, भगवंताचा प्रसाद दिसामासानी मोठा होतोय. आणि वयाच्या 5व्या वर्षी घडलेला प्रसंग मंडळी आपण जाणता, पण कीर्तनातून तीच कथा तेच चरित्र पुन्हा ऐकणं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची असं म्हटलंय. वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराजांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग, स्वतःचं आयुष्य, स्वतःची नामदेव गाथा लिहिली आहे नामदेव महाराजांनी, जणू काही स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. प्रचंड भागवत धर्माचा प्रसार या संतांनी केलाय. काय प्रसंग घडावा. संध्याकाळची वेळ. दामा शेट्टींचा असा रोजचा संकल्प होता की रोज पांडुरंगाला नैवेद्य द्यायचा आणि मग स्वतः भोजन करायचं. पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, हा स्वतःचा संकल्प नित्य नियमाने आजपर्यंत सुरू होता. पण उद्या काही कामासाठी व्यापारानिमित्ताने परगावी जावं लागणार होतं. उद्याचा देवाचा नैवेद्य कोण दाखवणार प्रश्न पडला. म्हणून आपल्या 5 वर्षाच्या नाम्याला विचारलं, नाम्या माझं एक काम करशील बाळा, उद्या पांडुरंगाला नैवेद्य तू द्यायचंस. नामदेव महाराज म्हणाले, हो का नाही. वयाच्या 5व्या वर्षी बाबांनी एवढं सुंदर काम सोपवलं, आनंद वाटला. म्हणाले, बाबा जाणार मी उद्या, पांडुरंगाला नैवेद्य मी देणार. आणि निघाले. सगळी तयारी झाली. त्या रात्री झोपले. दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडायची वाट बघतायत. रात्रभर झोप येईल का, तर पांडुरंगाला नैवेद्य मी देणार आहे, मी समर्पण करणार आहे. हा समर्पण भाव श्रोते हो, भक्तीमध्ये निष्काम भक्ती संतांनी अपेक्षित केली. आम्ही सकाम भक्ती करतो, आम्हाला काहीतरी त्या बदल्यात हवं असतं म्हणून आम्ही भक्ती करतो. नामदेवांनी वयाच्या 5व्या वर्षी काय करावं, काय अलौकिक सिद्धी कमावली असेल त्या वयामध्ये. पहाटेपासून आईच्या मागे लागले. दामा शेट्टी निघून गेले त्यांच्या कामाला. आणि आई लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय. गुणाई माता म्हणते, नाम्या अरे उठल्या उठल्या देव जेवायला बसणार आहे वे, अरे जरा उजाड होतं दे, मग उठू दे भगवंताला, ती भूपाळी काकड आरती होऊ दे, मग माध्यान्नीला मी देईन तुला नैवेद्याचं ताट, घेऊन जा. नाही, कसा बसा वेळ काढला. माध्यान्नीची वाट पाहिली. आता पहाटे उठल्यापासून या 5 वर्षाच्या लेकराच्या पोटात प्रचंड भूक लागलेली. पण बाबांचा संकल्प, बाबांनी सांगितलं होतं, नाम्या पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. एवढंच एक वाक्य लक्षात ठेवलं आणि नामदेव माध्यान्नीची वाट पाहत बसला. भर माध्यान्नीला गोणाई मातेने सुंदर ताट तयार करून दिलं पंचपक्वान्नाचं नैवेद्याचं. केळीचं पान वरती झाकलं आणि नामयानी ते ताट हातात घेतलं. दुडू राऊळामध्ये धावत गेला आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिला. मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणाले, करा सुरुवात. आता एवढ्या अर्जवानं काही पांडुरंग जेवणार नव्हता हो. एवढ्या अर्जवानं ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. का रे पांडुरंगा, रोज माझे बाबा येतात आणि आज मी आलोय म्हणून चवण्या ढवण्या लावलेस की काय. तरी पांडुरंग उठे ना बोले ना. 5 वर्षाचा नामया विचार करतोय ना, पांडुरंगा अरे जेव की रे बाबा, तुझ्यासाठी सकाळी लवकर उठलोय, बाबांनी मला सांगितलंय पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, मला भूक लागली आहे रे पांडुरंगा, जेव की रे बाबा. पांडुरंगा जेव की रे बाबा. तरी पांडुरंग हले ना बोले ना. मंडळी, समर्पणाचा भाव नैवेद्यातला. आपण म्हणतो नैवेद्यम समर्पयामी, पण आमच्याकडे आम्ही किती हुशार बघा. आमच्याकडे वाक्यच असं बदलतंय,
जा रे देवाला नैवेद्य दाखवून आण. तो समर्पण भाव वगैरे नाहीच. मग आम्ही पाणी फिरवतो, दाखवतो नैवेद्य आणि लगेच काढून घेतो. आम्हाला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय. माऊली म्हणते ऐशी कर्मे साम्य दशा जै होय विरेशा तै मग आपैसा प्रभू कृपा होय. ती कृपा चालत येते. मुरारी बापू आपल्या प्रवचनात सांगतात, ते म्हणाले ठाकुर को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाइल एक तो स्विच ऑफ रहता है, एक तो रेंज नहीं मिलती, नहीं तो एंगेज रहता है. त्याला रोज आम्हाला भेटायचंय परमेश्वराला, पण आम्हाला दुर्दैवाने वेळ नाहीये, कारण आम्ही इतके धकाधकीचं आयुष्य जगतो. नामदेव महाराज हट्ट करतात, पांडुरंगा जेव की रे बाबा, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया. पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसी काय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया. पांडुरंगा अरे बऱ्या बोलानी जेव रे बाबा. आई आपल्याला जे जे करते ते सगळं तिथं चाललं होतं बरं. आता बऱ्या बोलाने जेव बरं. नाही जेवलास तर चुलीतलं लाकूड आणून फोडून गाडीन. 5 वर्षाचा नामया पांडुरंगाला अर्जव करतोय, पांडुरंगा जेव की रे बाबा. मंडळी, आमच्या या नारदीय कीर्तनामध्ये जुन्या कीर्तनकारांनी काय बहार केलीये. काल ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं आफळे बुवांचं, त्यांचे वडील गोविंद स्वामी आफळेंनी फार सुंदर पद या कामामध्ये, या आख्यानामध्ये केलेलं आहे. जुन्या काळी काय किंवा आजच्या काळी काय, आमच्या मुलांना पिक्चर मधली गाणी प्रचंड आवडतात. चाल मोहिनी घालते, चाल आवडते, अर्थाशी फारसं घेणं देणं नसलं तरी, आणि मग ती गाणी लगेच पाठ होतात. आमच्या घरातल्या एखाद्या कार्ट्याला म्हटलं बाबा रे अथर्वशीर्ष रामरक्षा पाठ करती, होणार नाही लवकर, पण सैराटचं गाणं लगेच पाठ होईल. हा फरक आहे. मग असं काही सांगितलं जुन्या काळी, घरामध्ये एखादी राधा नावाची आजी यायची कामाला भांडी घासायला, आणि घरातल्या एखाद्या मुलाला तिने सांगावं बाळा म्हण रे गाणं छानपैकी, मस्त माझी अशी भांडी पटकन घासून होतील. आणि त्या बाळानी 8 वर्षाच्या त्या मुलांनी गाणं म्हणायला सुरुवात करावी, मेरे मन की गंगा, पुढचं म्हणत नाही. आणि असं काहीतरी त्यानं गाणं सुरू केलं की वडिलांनी येऊन पाठीत धपाटा घालावा, कारट्या तुझं वय काय, राधाबाईचं वय काय, तिचं नाव नेमकं राधा, बोल राधा बोल, असं काहीतरी म्हणायला लागला. तू 8 वर्षाचा, राधाबाई 60 वर्षाची, असं काहीतरी करायला आपल्याला शाळा पिक्चर काढायचे, टाइमपास, शाळा, सैराट सगळंच निघालो. आणि इतक्या आवडीने आम्ही सगळे आमची लेकरं ते पिक्चर पाहतात, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. आणि असं काहीतरी घडलं की मुलांना, ठीक आहे तुला हे गाणं आवडतंय ना, गाण्याची चाल आवडतीये ना, मग आता हे गाणं नाही म्हणायचं म्हणाले, गाण्याचे शब्द बदलूया, चाल तीच ठेवूया. काय बुवांनी बहार केलीये. आता नामदेव महाराज पांडुरंगाला अर्जव करतायत, हट्ट करतायत, पांडुरंगा जेव रे बाबा, अशी कल्पना करून गाणं म्हणूया. भोळा पुसतो नामा, भोळा पुसतो नामा, अन पांडुरंग घुमा का, भोळा पुसतो नामा अन पांडुरंग घुमा का, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, भोळा पुसतो नामा, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, बोल देवा बोल भोजन घेता का नाही. कानवला हे आवडतेच तुम्हा सारे, रुसणे फुगणे शोभत नाही, सांगू तुला मी किती रे. मग विठ्ठल हसला गाली, आला हात कटेचा खा
नामदेव महाराज हट्ट करतायत, पांडुरंगा जेव रे बाबा. अरे आता 10:30 होतील थोड्या वेळात. तू जर असा जेवला नाहीस किती उशीर करणार आहेस सांग बरं. तरी पांडुरंग जेवायला तयार नाही मंडळी. आता जर पांडुरंगा बऱ्या बोलाने जेवला नाहीस ना तर बाबा येतील आणि मला विचारतील, नाम्या पांडुरंग जेवला का? मी नाही म्हणालो तर त्यांच्या हाताचा आणि माझ्या पाठीचा काय तो संगम होईल म्हणाले. त्यामुळे पांडुरंगा आता बऱ्या बोलाने जेव. आणि आता जेवणार नसशील ना तर इथे या पायरीवर डोकं आपटून जीव दे. आता बऱ्या बोलाने जेवला नाही तर इथे या पायरीवर डोकं आपटून जीव देईल पांडुरंगा असं म्हणायला नामदेव महाराज धावले. 5 वर्षाचा नामया धावला, मात्र धरलं डोकं थडकन आपटणार. एवढ्यात डोक्याला लागलंच नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातला आवाज आला, नाम्या नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? दगडाचा देव कधी जेवतो? नामदेव महाराज हुशार म्हणाले, पांडुरंगा मी काही वेडा नाही. अरे दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास आता बऱ्या बोलानी जेव. साठून पुसून पांडुरंगाला ताट स्वच्छ करायला लावलं मंडळी नामदेव महाराजांनी. आणि रिकामं ताट घेऊन दुडू दुडू पळत पळत आपल्या घरी आले. गोणाई मातेला सांगितलं, आई अगं किती नखरे चालले होते, जेवायला तयार नाही, लवकर जेवायला वाढ, आता मला भूक लागली. गोणाई मातेने रिकामं ताट पाहिलं, म्हणाली, नाम्या कार्ट्या, अरे एवढा धीर धरवला नाही होय तुला? सगळ्या मित्रांनी जमून संपवलं ना देवळातच पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायला, एवढा धीर धरवला नाही तुला? एवढं सगळं संपवून टाकलंस? नामदेव महाराज म्हणतात, नाही गाई मी नाही संपवलं. मग कोणी खाल्लं नैवेद्याचं ताट? आई अगं ज्याच्यासाठी होतं त्यांनी संपवलं. नाम्या नाम्या कार्ट्या, खोटं बोलू नको, खरं सांग कोणी संपवला नैवेद्य? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच मला माहिती नाही, मी खोटं का बोलेन? बरं कुणी बघितला देव जेवला? ते देव जेवला म्हणतोस ना, कुणी बघितलं देव जेवलेला? आई कुणी कशाला बघायला पाहिजे ग? या डोळ्यानी मी ग पाहिला. कुणी कशाला बघायला पाहिजे? मी सांगतो मी पाहिलाय. नाम्या खोटं बोलू नको. अगं सांगतो ना कसा जेवला, ऐक तरी. या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. या डोळ्यानी मी ग पाहिला, या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला. बर का आई, कसा जेवला सांगू का? तुम्ही पण ऐका हं. काय पांडुरंगाचं जेवण करावं? आई खीर दिली होतीस, मुरडीचा कानवला दिला होतास, कसा जेवला पांडुरंग सांगतो ऐक. कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात, मोडी मुरडीचा कानवला ग, मोडी मुरडीचा कानवला ग, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. आता कसा जेवला सांगतो ऐक. रप्पली ग रप्पली ग त्यानं खीर, रप्पली ग.
तापली ग त्यानं खीर तोंडी लाविली कोशिंबीर भुरका आमटीचा. त्या बात म्हणून म्हटलं अशी साथ ही 2 तासापुरती खरी साथ वाटते. भुरका आमटीचा. नाहीतर मग काही ठिकाणी 2 तास साथ नाही 7.5 आहे की काय असा अनुभव येतो. पण मनापासून दोघांना खरंच धन्यवाद देते. क्या बात आहे. भुरका आम